कारल्याची भाजी म्हटलं की घरामध्ये ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ते अगदी कारल्याची भाजी म्हटलं की नको नकोच म्हणतात. पण आपण आज ज्या पद्धतीमध्ये कारल्याची भाजी करणार आहोत, तुम्ही एकदा केलात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा अशी भाजी करायला सांगतील, इतकीही चविष्ट होतील. न खाणारे सुद्धा मागून मागून खातील आणि चाटून पुसून खातील, इतकीही चवीला छान होते. भरपूर टिप्स सहित रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. इथे कारल्याची भाजी करण्यासाठी मी 1/2 किलो एवढी कारली घेतलेली आहेत. कारली मी धुवून घेतलीत. कारल्याची देठं वरची आहेत ना, ती मी काढून नाही घेतलीत. कारल्याला आपल्याला सुरीने असे आहेत ते कट करून घ्यायची आहे. वरून आपल्याला 1-2 इंच एवढा गॅप सोडून खालून आपल्याला कारली जी आहे ती कट करून घ्यायची. पूर्ण वरपासून मी कारली जी आहे ती कट नाही केलेली आहे. आपल्याला कारल्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात ना, त्या काढून घ्यायच्यात. कोवळ्या बिया असतील नाही काढल्या तरी चालेल, पण जून बिया असतील तर मात्र त्या काढून घ्या. मी ते चमच्याचा मागच्या भागाने बिया चमच्याच्या दांड्याने थोड्याशा हलक्या केल्या की आपल्याला त्या हाताने सुद्धा सहज काढता येतात. मी आता ह्या बिया ज्या आहेत त्या कारल्याच्या सगळ्या काढून घेते. कारल्याच्या बिया काढून घेतल्या आणि कारल्याचं जे पुढचं टोक असतं ना, ते सुद्धा आपल्याला थोडंसं कट करायचं आहे. थोडंसं पुढचं टोक जे कट केलं ना, तर कारल्याच्या पाकळ्या आहेत ना, त्या खूप छान अशा सुटसुटीत होतात. इथे मी ह्याच पद्धतीमध्ये सगळी कारली जी आहेत ती माझी चिरून घेतली. कारल्याच्या आतल्या बिया सगळ्या काढून घेतल्या आणि कारल्याचं जे वरचं टोक आहे ना पुढचं, ते सुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे. त्यामुळे अगदी छान कारल्याच्या पाकळ्या अशा ह्या तयार झालेल्या आहेत. सगळी कारली चिरून झाली. कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी कारली आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची. अशी पाण्यामध्ये कारली भिजत ठेवली की कारल्याचा कडूपणा आहे ना, तो बऱ्यापैकी कमी होतो. तुमच्याकडे वेळ जास्त असेल, अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली तरी चालेल, किंवा वेळ जर कमी असेल, झटपट भाजी करायची असेल, तर तुम्ही 10 ते 15 मिनटं कारले जरी पाण्यात भिजत ठेवलं तरी चालेल. इथे मी साधंच पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मीठ घालून घेतले. 1 चमचा एवढं मीठ घातले. आपली चिरलेली कारली आहे ती आपल्याला पाण्यामध्ये अशी भिजत ठेवायची आहे. कारली पाण्यामध्ये भिजतायत तोपर्यंत आपण भाजीची पुढची तयारी करूया. इथे मसाला तयार करून घेतलेला आहे. मी इथे 2 मध्यम साईजचे कांदे, अर्धा वाटी ओलं खोबरं घेतले. तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकता. 7-8 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा धने, 1/2 चमचा बडीशोप मी भाजून घेतलेला आहे. इथे मी 3 चमचे एवढे शेंगदाणे घालून घेतलेले आहे. शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्याची साल मी काढली नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याची साल काढू शकता. त्यात मी 2 इंच एवढी चिंच घातले आणि थोडासा गूळ घालून घेतलेला. थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याचं वाटण आहे ते तयार करायचं आहे. कांदा, खोबरं, शेंगदाणे थंड झाले की नंतरच मिक्सरमधून तुम्ही फिरवून घ्या. इथे आता आपली कारलीसुद्धा छान पाण्यामध्ये भिजलेली आहेत. मी ते वेळ कमी असल्यामुळे 15 मिनटंच पाण्यामध्ये ठेवलेली आहेत. पण तुमच्याकडे जास्त वेळ असेल, तुम्ही अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. कारली हाताने, हलक्या हाताने दाबून आपल्याला ती पाण्यातून काढून घ्यायची आहेत. कारली पाण्यातून काढताना एकदम जोरात नाही दाबायची, तर हलक्या हातानेच ती दाबून घ्यायची आहे आणि त्यातलं सगळं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. कारल्यामधलं सगळं पाणी काढून झालं की नंतर आपल्याला 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायचं आहे. तेल जास्त गरम करायचं नाही. आपल्याला छोटा 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद घालून घ्यायची आहे. तेल जास्त गरम असेल तर आपली हळद आणि हिंग जो आहे तो जास्त करपल्यासारखा होईल आणि मग आपल्या कारल्याला चव चांगली येणार नाही. इथे आता हिंग आणि हळद घालून कारली जी आहे ती तेलावरती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. अशी कारली तेलावरती हळद आणि हिंगामध्ये परतून घेतली की कारल्याचा कडूपणा आहे तो अजून कमी होतो आणि कारल्याची भाजी आहे ती चवीला खायला खूप छान लागते. आता कारली जी आहे ती तेलावरती अशी मी परतून घेतली. गॅस एकदम कमी ठेवून आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटं कारली आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. मध्येच आपल्याला झाकण काढून पुन्हा कारली जी आहे ती खालीवर करून घ्यायची. असं केल्याने सगळीकडून कारली एकसारखे मऊ होतात आणि कारलं तुम्ही बघाल तर मी 4 मिनटं अशी झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे. त्यामुळे कारलं जे आहे ते आपलं 30 ते 40% इतपत मऊ झालेलं आहे. असं कारलं तेलावरती परतली की कडूपणा कमी होतो आणि भाजी खायला खूप छान चवीला लागते. कारली आपल्याला आता ही काढून घ्यायची आहे आणि त्याच तेलामध्ये मी थोडंसं, अर्धी पळी त्याच तेलामध्ये मी थोडं
त्याच तेलामध्ये मी अर्धी पळी एवढं तेल अजून घालून घेतले. त्यामध्येच आपल्याला आपण जे मिक्सरला फिरवलेलं वाटण आहे ना, ते घालून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला गॅस कमी ठेवूनच चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तुम्हाला वाटलं की तेल कमी आहे, जर आपलं वाटण जे आहे ते परतताना चिकटायला लागलं की त्यामध्ये ज्या मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे त्यामध्ये अगदी 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि ते पाणी आपल्याला वाटणामध्ये घालून घ्यायचं आहे. असं पाणी घालून वाटण परतून घेतलं की ते खाली चिकटत नाही. तुम्ही पाण्याच्या ऐवजी तेलसुद्धा घालू शकता, तुमची चॉईस. इथे मी 1 चमचा लाल तिखट घातले, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आपल्याला आता हे मसाले जे आहेत ते तेल चांगले परतवून घ्यायचे आहेत, छान तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतले की भाजीला चव छान येते. आपल्याला गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातलं की भाजीला तरी छान येते. मसाला जो आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला रस्सा कितपत दाटसर, कितपत सैल पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. पाणी घालून मसाला जो आहे तो पाण्यामध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला आता ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मी 1 चमचा मीठ घालून घेते, तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ घालून आपल्याला मीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ मिक्स करून झालं की आपल्याला जी कारली आपण तेलावरती परतून घेतली ती घालून घ्यायची आहे. कारली घालेपर्यंत मी गॅस कमीच ठेवलेला आहे. कारली घालून झाले की गॅस आपल्याला मध्यम ठेवून 5 ते 6 मिनिटं ही कारली चांगली शिजवून घ्यायची. तेलामध्ये परतून घेतलेली आहे त्यामुळे इथे आपली 30 ते 40% कारली ही शिजलेलीच आहे. कारली भाजीमध्ये चांगली शिजली की कारली जी आहे ते खायला मग छान लागते, भाजीला चव छान येते. मी इतपत असा सैल रस्सा ठेवलेला आहे. भाजी थंड झाली की हा रस्सा अजून थोडासा दाटसर होतो. तुम्ही ही भाजी भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. आपली कारल्याची रश्शेदार छान चमचमीत भाजी तयार झाली. तुम्हाला जर भाजी जास्त जशी कडू वाटत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरीसुद्धा चालेल. आता आपण कारल्याच्या भाजीची दुसरी रेसिपी करणार आहोत. ती सुद्धा अगदी खूप छान चवीला लागते. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ती नेऊ शकता. त्यासाठी मी इथे 1/2 किलो कारली घेतलेली आहेत. कारली धुवून पुसून घेतलेत. कारल्याचा जो आपला वरचा भाग असतो ना डेटाचा आणि खालचा भाग, तो आपल्याला दोन्ही आहे तो कट करून घ्यायचा आहे. कारलं मध्ये आपल्याला चीर देऊन घ्यायचं आहे, मध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मी इथे लहान कारली घेतली. तुम्ही जर मोठी कारली घेतली असेल तर एका कारल्याचे 2 भाग करा. कारल्याच्या आतल्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या. चमच्याच्या दांड्याने जर असे सैल करून बिया घेतल्या तर बिया ज्या आहेत त्या सहज निघून येतात. कोवळ्या बिया असतील नाही काढल्या तरीसुद्धा चालतील, पण जून बिया असतील तर मात्र त्या काढून घ्या. मी इथे चमच्याच्या दांड्याने बिया ज्या आहेत ना त्या अशा सगळ्या काढून घेते. कारल्याच्या सगळ्या बिया तुम्ही बघाल तर अगदी सहज चमच्याच्या दांड्याने निघालेल्या आहेत. मी इथे डिशमध्ये थोडीसं हळद आणि मीठ घेतलं. हळद आणि मीठ मिक्स करून झालं की आपल्याला कारल्याला आतल्या साईडने ते लावून घ्यायचं आहे. मीठ आणि हळद कारल्याला आतल्या साईडने लावून घेतलं की कारल्याचा कडूपणा आहे तो कमी होतो. इथे असं मी सगळ्या कारल्यांना आता मीठ आणि हळद आहे ते लावून घेते. सगळ्या कारल्यांना मीठ आणि हळद लावून झालं की आपल्याला कारली आहेत ना ती वाफवून घ्यायची आहे. 1.5 ग्लास पाणी घालून घेतले. पाण्याला उकळी आली की आपल्याला ह्यावरती चाळण ठेवायची आहे आणि ज्या कारल्यांना आपण मीठ आणि हळद लावून घेतले ती कारली आपल्याला ह्या चाळणीमध्ये ठेवायची आहे. गॅस मी इथे आता कमीच ठेवलेला आहे. कारली ठेवून झाली की त्यावरती आपल्याला झाकण ठेवून गॅस आहे तो मध्यम ठेवून कारली आपल्याला 10 मिनिटं वाफवून घ्यायची आहेत. कारली इथे वाफवतात तोपर्यंत आपण मसाला तयार करूया. कारल्यामध्ये भरण्यासाठी मी इथे 3 चमचे एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं आहे त्याच्या फोडी केल्या आणि मिक्सरला मी चालू बंद करत 1 ते 2 वेळाच फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही इथे खोबरं किसूनसुद्धा घेऊ शकता. खोबरं अर्धवट असं भाजत आलं की त्यामध्ये मी छोटा 1 चमचा जिरं घातले, 1 चमचा सफेद तीळ घातले. जिरं आणि तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून खोबरं अर्धवट भाजत आलं की नंतरच आपल्याला ते घालून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवूनच मी हे भाजून घेतलं. खोबरं, तीळ, जिरं आपलं भाजून झालं. भाजून झालं की आपल्याला पॅनमध्ये न ठेवता एका डिशमध्ये काढून ते थंड करून घ्यायचं आहे. मी थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं. त्यामध्ये मी 3 चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे.
तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून सुद्धा इथे घालू शकता. थोडीशी मी चिंच घेतलेली आहे आणि थोडा गूळ घेतलेला आहे. चिंच आणि गुळामुळेच हा मसाला आहे तो छान चटपटीत तयार होतो. मी 1 चमचा लाल तिखट, छोटा 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, छोटा पाव चमचा मी इथे हळद घालून घेतलेली आहे. मी ह्यामध्येच मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. मीठ दाखवायचं राहून गेलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्या. पाणी न घालताच आपल्याला सरसरीत असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. असं छान सरसरीत असं पाणी न घालताच मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आता आपल्याला हे वाटण जे आहे ते कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. कारल्यामध्ये भरताना छान असं दाबून भरायचं. अजिबात कारल्यामधून तुम्ही बघाल वाटण आपलं अजिबात बाहेर येत नाही. आपल्याला ह्यासाठी कारले धाग्याने बांधायची सुद्धा गरज लागत नाही. इथे असं छान दाबून भरायचं. नंतर आपल्याला ही कारली अशी बंद करून घ्यायची. कारली आपण अशी शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे मिश्रण जे आहे ते अजिबात कारल्यामधून बाहेर येत नाही. कारली अशी शिजवून घेतली आणि पाणी न घालताच आपण हे वाटण तयार केलेलं आहे, त्यामुळे ही भाजी 5 ते 6 दिवस छान टिकते. तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता, टिफिनला नेऊ शकता. इथे आता मी असा मसाला जो आहे तो दाबून छान भरलेला आहे. तुम्ही बघाल तर अगदी व्यवस्थित आपला मसाला आतमध्ये भरून कारलं जे आहे ते आपलं बंद असं झालेलं आहे. मी ह्याच पद्धतीत सगळी कारली जी आहे ती माझी भरून घेते. पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे. अगदी कमी तेलामध्येच आपण कारली चांगली फ्राय करून घेणार आहोत. कारली सगळी पॅनमध्ये ठेवायची. गॅस मी इथे कमी ठेवला आहे. कारली आपली पॅनमध्ये ठेवून झाली की नंतर आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे. गॅस कमी ठेवूनच आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहेत. इथे तुम्ही बघाल तर खालून छान अशी कारल्याचा थोडासा रंग बदली झालेला आहे. आपल्याला आता ही दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करायची आहेत. पुन्हा दुसऱ्या साईडने करताना आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 6 ते 7 मिनटं आपल्याला गॅस कमी ठेवून कारली जी आहे ती फ्राय करून घ्यायची. दुसऱ्या साईडने कारली फ्राय करताना आपल्याला पुन्हा 1 चमचा एवढा तेल घालून नंतरच झाकण ठेवून घ्यायचं आहे. इथे बघाल तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपली चांगली कारली अशी फ्राय झालेली आहे. आपल्याला ही कारली आता सगळी एका साईडला करून घ्यायची आहे. फ्राय करताना तुम्ही बघाल तर मसाला जो आहे तो कारल्यांमधून अजिबात बाहेर आलेला नाही. तुम्हाला जर हा मसाला कारल्यामध्ये भरता येत नसेल जमत तर तुम्ही इथे थोडंसं 1 चमचा तेल घालून घेतलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला माझ्या कारल्याच्या भाजीची रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीमध्ये कारल्याची भाजी करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका. कारली साईडला करून झाली की उरलेला मसाला सुद्धा मी 1 चमचा तेल घालून त्यावरती परतून घेतला. मसाला परतताना मी थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि थोडी वरून कोथिंबीर घालून घेतली. उरलेला मसाला असा तेलावरती परतून कारल्यामध्ये मिक्स केला की भाजी खायला अजून छान लागते. ह्या मसाल्याला खूप छान अशी चव येते. मी इथे मसाल्यामध्ये कारली जी आहे ती मिक्स करून घेतली. झाकण ठेवून गॅस आपल्याला बंद करून 2 मिनटं असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आपली इथे चमचमीत आंबट गोड चवीची कारल्याची भाजी इथे तयार झाली. तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये दोन्ही कारल्याच्या भाजी आहे ती करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनेलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.